हॅलो हॅलो हॅलो. सर. हो हो सर, सर. येतोय आवाज? हो, आवाज येतोय. स्क्रीन ना स्क्रीन स्क्रीन दिसते, दिसते ना? थोडासा ब्लरनेस आहे, इंटरनेटचा स्पीड आहेच कमीच आहे, पण हरकत नाही, करू शकतो सर. हो, बहुतेक चमकतय वगैरे असं असेल काही. चमकणं वगैरे नाहीये, फक्त थोडस चित्र क्लिअर येत नाही ना, त्यामुळे थोडी अडचण वाटते. हो हो हो. पण होऊन जाईल, ते चालू झालं का बरं, मीटिंग एकदा होऊन जाईल. चालेल चालेल. हो. दिसते म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना नमस्ते. आपल्या आजच्या या अपूर्णांक या घटकामध्ये काल आपण दशांश अपूर्णांक हा अतिशय महत्वाचा घटक आपण शिकलो. दशांश अपूर्णांकामध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपण जे घटक शिकले आहोत ते सुरुवातीपासून आपण लक्षात, म्हणजे कोणता भाग आपला शिकून झाला. अपूर्णांक म्हटलं तर अपूर्णांकाचा काय भाग आपला शिकलोय. आपल्याला एकदा अपूर्णांक म्हटलं ते अपूर्णांकाच्या सुरुवातीपासून वाचनापासून तर कालपर्यंत आपण जे शिकलेले घटक आहे ते जेव्हा आपल्याला आठवतील त्यावेळेस अपूर्णांकावरील सर्वच क्रिया आपल्याला करता येतील. थोडक्यात अपूर्णांकामध्ये वाचने, अपूर्णांकाचे लेखने, अपूर्णांकाचे विविध प्रकारे, समछेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, त्यानंतर त्या अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी पण आपण काही भागामध्ये शिकला आहात. चढता उतरता क्रम आपण शिकलो आहात. रूपांतर हा एक खूप महत्वाचा घटक आहे. रूपांतरामध्ये व्यवहारी अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त बनवणे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला व्यवहारी बनवणे, असे अपूर्णांकाचे जे विविध प्रकार आहेत, रूपांतराचे घटक आहेत. आणि काल अतिशय महत्वाचा असा आपण दशांश अपूर्णांक शिकलो. दशांश अपूर्णांकाचे वाचन अतिशय महत्वाचे आहे. त्याच्या उजवीकडची दशांश, शतांश, सहस्रांश ही जी घरं आहेत ही सुद्धा खूप महत्वाची आहेत. दशांश, शतांश, सहस्रांश त्याची किंमत, स्थानिक किंमत ही आपल्याला आणि स्थानिक किंमत बेरजेच्या रूपात ही आपल्याला दशांश अपूर्णांकाची लिहिता आली पाहिजे. दशांश अपूर्णांकाची किंमत आपल्याला समजल्यानंतर आपण दशांश अपूर्णांकाचे रूपांतर आपण शिकलो. या रूपांतरामध्ये दशांश अपूर्णांकाच्या रूपांतरामध्ये व्यवहारी अपूर्णांकाला दशांश रूप देणे, दशांश अपूर्णांकाला व्यवहारी रूप देणे. बऱ्याचशा मुलांच्या अगोदरच मेसेज सुरू झाले, दिसत नाही. मी अजून फळ्यावर काहीही लिहिलं नाही. का बरं त्यांना दिसत नाही? जे मुलं मेसेज टाकतायत सर झाले, क्लिअर झाले, ओके सर. हो, फळ्यावर एक अक्षरही लिहिलं नाही तरी काही मुलं सर दिसत नाही, दिसत नाही. याचा अर्थ त्या विद्यार्थ्यांचं लक्ष नाहीये. मग आपण पूर्णांक दशांश अपूर्णांकाला अंश आणि छेद रूपात लिहिलं. अंश आणि छेद रूपात जो अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकाला आपण दशांश चिन्हामध्ये लिहिलं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण अंशाधिक बनवलं आणि अंशाधिक अपूर्णांकाला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनवलं. अपूर्णांकाचे रूपांतर अतिशय खूप महत्वाचे आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक बनवणे आणि अंशाधिक अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनवणे. मग हे अपूर्णांक आपण बनवत असताना दशांश, आता आपल्याला आज तुलना हा सममूल्य अपूर्णांक आणि अपूर्णांकाची तुलना हा घटक आपल्याला शिकायचा आहे. आपण आज जो घटक शिकणार आहोत त्यामध्ये आपण सममूल्य अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक, सम म्हणजे सारखे आणि मूल्य म्हणजे किंमत. ज्या अपूर्णांकाची किंमत समान असते, सारखी असते, त्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. मग सममूल्य अपूर्णांक कशा आपण तयार करायचा?
तर अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला जेव्हा आपण एका संख्येने गुणतो किंवा भागतो, अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला आपण जेव्हा एका संख्येने गुणतो किंवा भागतो, त्यावेळेस आपल्याला सममूल्य अपूर्णांक म्हणजे त्याच अपूर्णांकाच्या समान किमतीचा अपूर्णांक आपल्याला मिळतो. त्यालाच म्हणायचं सममूल्य अपूर्णांक. समान मूल्य, समान किंमत. मग याचं लक्षात ठेवायचं, अपूर्णांकाच्या अंशाला जर आपण एकाच संख्येने गुणलं तर मोठा सममूल्य अपूर्णांक भेटेल, आणि अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला जर एकाच संख्येने आपण भागलं तर आपल्याला लहान सममूल्य अपूर्णांक मिळणार आहे. मी सुरुवातीला लिहिला 4/3 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक शोधा. 4/3 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक शोधा. आता या अपूर्णांकाच्या अंशाला मी 5 ने गुणलं आणि छेदाला 3 ने गुणलं. अंशाला 5 ने आणि छेदाला 5 ने. आपल्याला जेव्हा आपण 5 ने गुणतो तेव्हा आपल्याला मोठा सममूल्य अपूर्णांक मिळतो. मग 5 चोक 20 आणि 5 त्रिक 15. मग 4/3 या अपूर्णांकाचा 20/15 हा सममूल्य अपूर्णांक आहे. हा कसा अपूर्णांक आहे? सममूल्य. म्हणजे या अपूर्णांकाचे मूल्य हे कसे आहे? समान आहे, सारखे आहे, म्हणून त्याला म्हणायचं सममूल्य अपूर्णांक. पुन्हा एकदा आपण दुसरा अपूर्णांक घेऊया. 8/10 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक मिळवा. 8/10 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक मिळवा. आता ह्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणल्यानंतर आपल्याला त्या अपूर्णांकाचा मोठा सममूल्य अपूर्णांक मिळतो. कसा सममूल्य अपूर्णांक मिळतो? मोठा सममूल्य अपूर्णांक मिळतो. म्हणजेच 8/10 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक 24/30. कोणता अपूर्णांक मिळाला? 24/30 हा मोठा सममूल्य अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी मिळाला. बघा, 4/7 या अपूर्णांकाचा सममूल्य कोणताही एक सममूल्य अपूर्णांक मिळवा. 4/7 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक मिळवा. काय करायचंय? मोठा सममूल्य अपूर्णांक मिळवायचा आहे. मग या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणले. अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणल्यानंतर आपल्याला 4/7 या अपूर्णांकाचा एक सममूल्य अपूर्णांक मिळाला. सममूल्य अपूर्णांक वेगळा भेटेल. काही मुलं 4/7 या अपूर्णांकाच्या अंशाला 2 ने गुणलं, 7 ने गुणलं, 8/14 हा सममूल्य अपूर्णांक आपल्याला मिळाला. 8/14 हा सममूल्य अपूर्णांक मिळाला. पण आपल्याला सममूल्य अपूर्णांक हा शोधता येतो, काढतो. पण जेव्हा आपल्याला त्या सममूल्य अपूर्णांक शोधत असताना किंवा सममूल्य अपूर्णांक शोधण्यासाठी पुढचा अपूर्णांकाची एक संख्या देतात, त्यावेळेस आपले पाढेपाठ पाहिजे. त्या सममूल्य अपूर्णांक मिळवण्यासाठी आपल्याला त्या संख्येला कितीने गुणलं किंवा कितीने भागलं
हे आपल्याला समजलं पाहिजे. बघा, आपण लिहिलं अपूर्णांक लिहिला आपण 5 छेद, बघा काय 5/9 आणि आपल्याला छेद दिलाय आणि आपल्याला काय शोधायचं आहे? अंश शोधायचा आहे. काय शोधायचं आहे आपल्याला? अंश शोधायचा आहे. काय शोधायचं आपल्याला? अंश शोधायचा आहे. म्हणजेच ज्या वेळेस आपल्याला असं उदाहरण देतात त्यावेळेस आपल्याला हा जो छेद दिलेला आहे त्या छेदावरून या अपूर्णांकाचा अंश कोणता असेल ते आपल्याला समजलं पाहिजे. मुला उत्तर अगदी बरोबर येत आहेत. छान छान छान. जेव्हा आपल्याला इथं आता ही छोटी संख्या आहे, जेव्हा आपल्याला मोठी संख्या दिली जाईल 3 अंकी, त्यासाठी आपल्याला कमीत कमी 30 पर्यंत पाढे, 30 पर्यंत टेबल पाठ असणं अतिशय महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुमचे पाढे पाठ असतील त्यावेळेस निश्चितच तुम्हाला त्या संख्येचे, बघा आता इथे छेद हा 54 आहे, 9 पेक्षा पुढची संख्या छेद हा मोठा आहे. पहिल्या अपूर्णांकाच्या छेदापेक्षा दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद मोठा आहे. त्या अपूर्णांकाचा छेद मोठा असल्यामुळे आपण या छेदाला गुणलं असेल. छेदाला 6 ने जर गुणलं, अंशाला 6 ने गुणलं, 6 पंचे 30 म्हणजे 5/9 या अपूर्णांकाचा हा पुढचा जो सममूल्य अपूर्णांक आहे त्या सममूल्य अपूर्णांकाची चौकट किंवा चौकोनातील संख्या आपण शोधली आहे. आता आपण दुसरंच तसं जर उदाहरण बघितलं, 3 छेद 7, 3 छेद 7. आता आपल्याला ह्या अपूर्णांकाचा छेद शोधायचा आहे. 3/7 या अपूर्णांकाचा आपल्याला छेद शोधायचा, अंश दिलेला आहे आणि आपल्याला काय शोधायचंय? छेद शोधायचा आहे. म्हणजेच या अपूर्णांकाचा आपल्याला सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे. कोणता अपूर्णांक शोधायचा आहे? सममूल्य अपूर्णांक शोधायचा. सांगा उत्तर येत आहेत. बऱ्याच मुलांची उत्तर अगदी बरोबर येत आहेत. तर जेव्हा अपूर्णांकाचा आपण सममूल्य अपूर्णांक शोधतो, या पहिल्या अपूर्णांकाच्या अंशापेक्षा दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश हा मोठा आहे. म्हणजेच अंशाला काय केलेलं आहे? गुणलेलं आहे. मोठा असलेला गुणलेलं आहे. आपण भाग देण्याचे पण सममूल्य अपूर्णांक पाहणार आहोत. जेव्हा मोठी संख्या येते तेव्हा आपण गुणाकार केला, अंशाला ज्या संख्येने गुणलं त्याच संख्येने छेदाचा आपण गुणाकार केला. बघा, अंशाला ज्या संख्येने आपण गुणलं त्याच संख्येने आपण कशाला गुणलं? छेदाला गुणलं. बघा, 7चा पाढा 3 पर्यंत 7त्रिक 21, 7×7=49. म्हणजेच या अपूर्णांकाचा 49 आला. म्हणजेच त्या अपूर्णांकाचा आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळाला. सममूल्य म्हणजे समान मूल्य असणारा अपूर्णांक. मग आपल्याला हा सममूल्य अपूर्णांक आपल्याला मिळाला. बघा, अजून एक उदाहरण घ्या आणि सोडवा.
शोधा. सांगा उत्तर. आपल्याला पहिल्या अपूर्णांकाचा अंश शोधायचा आहे. दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद दिलेला आहे. पहिल्या अपूर्णांकाचा अंश छेदायचा आहे. शोधताना आपण सुरुवातीची जी संख्या आहे ती संख्या लहान आहे. ती संख्या कशी आहे? लहान आहे. म्हणजेच या संख्येला 10 ने भागलं, या संख्येला 4 ने भागलं, 4 अंश छेद 10, म्हणजेच अंशाला 10 ने गुणलं, छेदाने 10 ला गुणलं. आपण जर याचा चेक केलं तर आपल्याला 10 ने 10 5 ने गुणल्यानंतर 10 5 50 आणि 10 चोक 5 10 50. बघा इथे या जागेवर घेतो मी 4 अंश छेद 10 20 अंश छेद 50. आता बघा आपण गुणाकार करून मोठा अपूर्णांक मिळवला. त्या अपूर्णांकाला आपल्याला दुसरे पण बॉक्स दिले तर आपण गुणाकार केला की भागाकार हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता हा सममूल्य अपूर्णांक आपण शोधत असताना बघा हा सममूल्य अपूर्णांक आपण शोधत असताना आपल्याला जेव्हा अपूर्णांकाला मोठ्या संख्येने गुणले असता, अंशाला आणि छेदाला एका संख्येने गुणला असता मोठा सममूल्य अपूर्णांक भेटतो. त्याच अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला बघा 8 अंश छेद 18 या अपूर्णांकाचा लहान सममूल्य अपूर्णांक शोधा. लहान सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे. मग आपण 8 भागिले 2 छेद 18 भागिले 2 4 अंश छेद 9 काय केलंय? अंशाला आणि छेदाला आपण एकाच संख्येने भागलं. अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागल्यानंतर या पहिल्या अपूर्णांकापेक्षा आपल्याला सममूल्य अपूर्णांक हा लहान मिळाला. जेव्हा लहान सममूल्य अपूर्णांक मिळतो तेव्हा आपण अंशाला आणि छेदाला एखाद्या सारख्या संख्येने भाग देतो किंवा भागतो. पुढे बघा 54 अंश छेद 27 54 अंश छेद 81 या अपूर्णांकाचा लहान सममूल्य अपूर्णांक मिळवा. लहान सममूल्य अपूर्णांक कसोट्या आपल्या जर पाठ असल्या कसोट्या पाठ असल्यानंतर आपल्याला ह्या अंशाला आणि छेदाला भाग देणं अतिशय सोपं जातं. त्यासाठी आपल्या कसोट्या पाठ हव्यात. अंशाला आणि छेदाला आपण 9 ने भाग दिला. 6 अंश छेद 9 6 अंश छेद 9 हा आपल्याला इथे सममूल्य अपूर्णांक मिळाला. 6 अंश छेद 9. या पुढचं गणित देतो सोडवा तुम्ही. छत्तीस अंश छेद 42 36 अंश छेद 42 36 अंश छेद 42 या अपूर्णांकाचा लहान सममूल्य अपूर्णांक मिळवा.
आपल्या जेव्हा कसोट्या पाठ असतील त्यावेळेस या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला सहा अंश छेद 7 6 अंश छेद 7 बघा 6 अंश छेद 7 म्हणजे 36 अंश छेद 43 या अपूर्णांकाचा सममूल्य लहान सममूल्य अपूर्णांक 6 अंश छेद 7 6 अंश छेद 7 तुम्हाला एक उदाहरण सोडवायला देतो. अठ्ठेचाळीस अंश छेद 8 या अपूर्णांकाचा लहान सममूल्य अपूर्णांक मिळवा. या अपूर्णांकाचा लहान सममूल्य अपूर्णांक मिळवा. ज्या मुलांच्या कसोट्या किंवा पाढेपाठ असतील त्यांना अतिशय लवकर उत्तर येईल. पहा या अपूर्णांकाच्या अंशाला 12 ने आणि छेदाला 12 ने आपण भागलं असता चार अंश छेद 9 किंवा 48 अंश छेद 108 अंशाला आणि छेदाला अंशाला 4 ने भागलं छेदाला आपण 4 ने भागलं बघा 12 अंश छेद 27 अजून आपल्याला भरपूर सममूल्य अपूर्णांक मिळतील. अंशाला 2 ने भागलं छेदाला पण आपण 2 ने भाग दिला बघा 48 अंश छेद 108 या अपूर्णांकाचा 4 अंश छेद 9 12 अंश छेद 27 24 अंश छेद 54 हे सममूल्य अपूर्णांक आपल्याला मिळाले. बघा असे अनेक सममूल्य अपूर्णांक आपल्याला शोधता येतात किंवा मिळवता येतात. या सममूल्य अपूर्णांक आपण मिळवत असताना बघा दिलेल्या अपूर्णांकाचा छेद शोधा. सोडवा बरं. छान बरेचसे मुलं छान बरोबर सोडवतायत. बघा अगदी बरोबर. ज्या सुरुवातीला आपण काय बघायचंय पहिल्या अपूर्णांकाच्या अंशापेक्षा दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश हा अगदी लहान आहे छोटा आहे. मग जेव्हा अपूर्णांकाचा अंश लहान आहे किंवा अपूर्णांकाचा छेद हा लहान आहे त्यावेळेस अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एका समान संख्येने भागलं त्यावेळेस आपल्याला ह्या चौकोनामध्ये 9 मिळेल. सुरुवातीला काय लक्षात घ्यायचे दिलेला अपूर्णांक हा पहिल्या अपूर्णांकापेक्षा छोटा आहे का मोठा आहे. जसं बुद्धिमत्तेमध्ये आपण समसंबंध लक्षात घेतो पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाचा जो संबंध आहे
तो संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो. तसंच दिलेल्या अपूर्णांकापेक्षा पहिल्या अपूर्णांकापेक्षा दिलेला अपूर्णांक जर मोठा असेल तर त्याला गुणला असतं आणि लहान असला तर त्या अपूर्णांकाला भागाकार केला असेल हे आपल्याला येऊन लक्षात येतं. एक अजून एक उदाहरण तुम्हाला देतो. या अपूर्णांकाचा आपल्याला छेद शोधायचा आहे. बरोबर उत्तर येत आहे. छान छान. काही मुलं दुसऱ्या विद्यार्थ्यांनी जी उत्तरं टाकलीत ते बघूनच टाकतायत. सर्वात महत्वाचं गणिताला आपण कच्चं काम केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण रफ काम करणार नाही तोपर्यंत आपलं उत्तर हे बरोबर येणार नाही. बघा आता पहिल्या अपूर्णांकाच्या अंशापेक्षा दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश हा लहान आहे. मग जेव्हा अपूर्णांकाचा अंश हा लहान असतो तेव्हा या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला समान संख्येने भागलं. 16ने भागलं 4 अंश छेद 7. मग आपण काय केलंय, पहिल्या अपूर्णांकाचा जो अंश आणि छेद आहे याच्यापेक्षा हा मिळणारा सममूल्य अपूर्णांक हा लहान आहे छोटा आहे. लहान आहे छोटा आहे. मग ज्या अपूर्णांकाचं अंशाला आणि छेदाला समान संख्येने भागलं किंवा गुणलं असता जो अपूर्णांक मिळतो त्याला सममूल्य अपूर्णांक असं म्हणायचं. सम म्हणजे सारखं, मूल्य म्हणजे किंमत. मग त्या अपूर्णांकाचं थोडक्यात आपल्याला रूपांतर करता आलं पाहिजे. पुढचा त्याचा लहान किंवा मोठा सममूल्य अपूर्णांक आपल्याला मिळवतात. त्यावेळेस असं पण उदाहरण देतात 6/9 या अपूर्णांकाचे पर्यायातील सममूल्य अपूर्णांक शोधा किंवा 5/12 5/25 या अपूर्णांकाचे पर्यायातून सममूल्य अपूर्णांक शोधा. लहान सममूल्य अपूर्णांक शोधा. त्यावेळेस सांगतात मोठा सममूल्य अपूर्णांक शोधा. अशा वेळेस आपण त्या अपूर्णांकाला भागले किंवा गुणले लक्षात. आता याच अपूर्णांकातला पुढचा घटक आपण बघणार आहोत तुलना. तुलना म्हणजेच लहान मोठेपणा. तुलना म्हणजेच अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. बघा मी तर उदाहरण लिहितो 5/9 7/9 हे पहिलं उदाहरण झालं. 4/7 आणि 4/8 आणि पुढचा अपूर्णांक लिहितो 3/6 आणि 4/5. 3 प्रकारचे अपूर्णांक लिहिले आणि या अपूर्णांकाची आपल्याला तुलना करायची. म्हणजेच अपूर्णांकाचा आपल्याला लहान कोणता आणि लहान मोठेपणा आपल्याला शोधायचा. बघा तर इथे अपूर्णांकाचा छेद समान आहे, येथे अपूर्णांकाचा अंश समान आहे आणि या ठिकाणी अंशही भिन्न आणि छेदही भिन्न. वेगवेगळे अंश पण वेगवेगळा, छेद पण वेगवेगळा. मग जेव्हा अपूर्णांकाचा छेद समान असतो, अंश समान असतो, अंश आणि छेद दोनही भिन्न असतात, अशा वेळेस अपूर्णांकाची तुलना करताना आपण काय करायचं? बघा या ठिकाणी अपूर्णांकाचा छेद समान आहे. जेव्हा अपूर्णांकाचा छेद समान असतो तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. जेव्हा अपूर्णांकाचा छेद समान असतो त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. पुन्हा तसे एक उदाहरण बघा
52°98 आणि 49°98. आता इथे छेद कसा आहे, समान आहे. मग ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. दुसऱ्या प्रकारचं उदाहरण बघा. या ठिकाणी अंश समान आहे, हे लक्षात ठेवा. अंश समान आहे. जेव्हा अपूर्णांकाचा अंश समान असतो, जेव्हा अपूर्णांकाचा अंश समान असतो त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. किंवा जेव्हा अंश समान असतो चा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. 12°37 आणि 12°24 काय समान आहे, अंश समान आहे. जेव्हा अपूर्णांकाचा अंश समान असतो तेव्हा ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. इथे उलट आहे. जेव्हा छेद समान असतो तेव्हा ज्याचा छेद मोठा तो मोठा, पण जेव्हा अंश मोठा असतो तेव्हा ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक कसा असतो, लहान असतो. त्यावेळेस अशा अपूर्णांक देतात 4°5, 4°2, 4°18, 4°3. यात सर्वात लहान अपूर्णांक कोणता, किंवा याचा चढता उतरता क्रम आपल्याला देतात. या अपूर्णांकाचा सर्वात लहान अपूर्णांक कोणता. बघा काय समान आहे, अंश समान आहे. मग जेव्हा अपूर्णांकाचा अंश समान असतो तेव्हा ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. बऱ्याच मुलांचे उत्तर चुकलंय. लहान अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. काय समान आहे, अंश समान आहे. मग जेव्हा ज्याचा छेद मोठा आहे तो अपूर्णांक लहान आहे आणि सर्वात मोठा अपूर्णांक 4°2 हा मोठा अपूर्णांक आहे. 4°2 हा मोठा अपूर्णांक आहे. हे लक्षात ठेवा. जेव्हा अपूर्णांकाचा अंश समान असतो तेव्हा ज्याचा छेद लहान तो मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो लहान. आता हा तिसरा प्रकार बघा. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार. तिसऱ्या प्रकारामध्ये अंशही भिन्न आणि छेदही भिन्न. अंश पण भिन्न आणि छेदही भिन्न. अशा वेळेस काय करायचंय, आपण अपूर्णांकाचे छेद समान करून घ्यायचे. मग कसे छेद समान करायचे, तर पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचे. छेदाचा गुणाकार करायचा. दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचे आणि छेदाचा गुणाकार करायचा. बघा थोडक्यात तिरकस गुणाकार. या दोघांचा गुणाकार केला, छेदाचा गुणाकार केला, पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाने गुणलं. आता दोघांचे छेद समान झाले. जेव्हा अपूर्णांकाचे छेद समान असतात तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. बघा 3 प्रकारची उदाहरणं आपण बघितली. छेद समान असताना, अंश समान असताना आणि अंश आणि छेद भिन्न असताना. हे एक उदाहरण अंश आणि छेद भिन्न असल्याचं. सोडवा बरं, कोण उत्तर देतंय.
बघा, पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणलं आणि छेदाचा गुणाकार केला. दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणलं आणि छेदाचा आपल्या गुणाकार केला. बघा, दोघांचे छेद कसे आले? दोघांचे छेद समान आले. जेव्हा अपूर्णांकाचे छेद समान असतात तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा. 3 प्रकार आपण बघितले. अंश समान असताना, छेद समान असताना, अंश आणि छेद दोनही भिन्न असतात. पुढचा प्रकार आपण बघणार आहोत, पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. 4.2 अंश छेद 6, 3.5 अंश छेद 6. तुलना करा, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा सांगा. बघा, आपण पाठीमागील पाठामध्ये तासामध्ये आपण काय केले त्या लेक्चर मध्ये, तर ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण अंशाधिक बनवलंय किंवा अंश आणि छेदाच्या रूपात बनवलं. बघा, काय करतो आपण, छेदाचा आणि भागाचा गुणाकार करतो आणि त्याच्यामध्ये अंश मिळतो. (26 अंश छेद 6). कसं केलं आपण, पूर्ण भाग गुणिले छेद अधिक अंश छेद आहे तसाच लिहिला, हा झाला 26 अंश छेद 6. दुसरा, या पूर्ण भागाला 6 ने छेदाने गुणलं आणि त्यात अंश मिळवला, म्हणजेच पूर्ण भाग गुणिले छेद अधिक अंश छेदाच्या ठिकाणी आपण छेद लिहिला, दोघांचा गुणाकार केला 18 आणि त्याच्यामध्ये 5 मिळवले 23. 23 अंश छेद 6. 23 अंश छेद 6. मग आपण काय केलंय, या ठिकाणी अपूर्णांकाचा छेद समान आला आणि जेव्हा अपूर्णांकाचा छेद समान असतो तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण अंशाधिक, पाठीमागील लेक्चर मध्ये आपण शिकलो का अंशाधिक अपूर्णांक कसा बनवायचा, आणि आपण अंशाधिक अपूर्णांक त्याला बनवलंय. आणि अंशाधिक अपूर्णांक तयार झाल्यानंतर त्याचा आपल्याला लहान मोठेपणा सहजपणे. या दुसरं उदाहरण कोण कोण सोडवते, सोडवा बरं. 3.4 अंश छेद 7, 2.3 अंश छेद 6. अपूर्णांकाचा लहान मोठेपणा किंवा अपूर्णांकाची तुलना करा. छान, खूप मुलं सोडवतायत. बघा, या अपूर्णांकाला काय करायचं, अंशाधिक रूप द्यायचंय. दोन्ही अपूर्णांकाला अंशाधिक रूप दिलं, याच्या छेदाने पूर्ण भागाला बोललं 7-21, त्याच्यामध्ये 4 मिळवले 25 अंश छेद 7. आता या दोघांचा गुणाकार केला, पूर्ण भागाला छेदाने गुणलं 17 अंश छेद 7. मग जेव्हा छेद समान आले 3.4 अंश छेद 7 हा अपूर्णांक कसा आहे, मोठा आहे. मग आपण सरावासाठी पूर्णांकयुक्त अपूर्णांक, अंश समान असलेले अपूर्णांक, छेद समान असलेले अपूर्णांक, अंश आणि छेद दोनही भिन्न असलेले अपूर्णांक ज्यावेळेस आपण सोडवाल तेव्हा निश्चितच आपला सराव होईल. पुढचा अपूर्णांक आपल्याला बघायचा आहे, दशांश अपूर्णांकाचा लहान मोठेपणा.
दशांश अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. बघा 0.4 आणि 0.9. आता इथे दशांश अपूर्णांकाच्या डावीकडे बघितलं 0 आहे, इथे पण डावीकडे बघितले 0 आहे. दशांश चिन्हाच्या उजवीकडं एकच घर आहे दशांश, शतांश सहस्रांश नाही. मग जेव्हा दशांश चिन्हाच्या लगत जी संख्या मोठी असते ती दशांश संख्या किंवा दशांश अपूर्णांक हा मोठा असतो. कालच्या लेक्चरमध्ये आपण दशांश चिन्हाचं स्थान आणि त्याची स्थानिक किंमत, त्याचं स्थान दशांश, शतांश, सहस्रांश, त्याचं छेद 10, 100, 1000च्या पटीत जसा वाढत जातो. दुसरी संख्या पहा 0.28 आणि 0.139. बघा सोडवा बरोबर, कोण बरोबर सोडवतंय? बघा बऱ्याचशा जणांच्या वेगवेगळे उत्तर आले. प्रत्येकाचं वेगवेगळे उत्तर आलेत, या अर्थ तुमच्या चुका होत आहेत. बघा आता मी सोडून दाखवतो, समजावून सांगतो. दशांश या ठिकाणी जरी दशांश, शतांश, सहस्रांश 3 अंकी संख्या असली, पण दशांश चिन्हाच्या उजवीकडे संख्या असल्यामुळे दशांश चिन्हाला किंतु 2 हा मोठा आहे, इथं 1 दशांश हा लहान आहे, म्हणून 0.28 ही संख्या मोठी आहे. दशांश चिन्हाचं आपण वाचन 0.28 नाही, 0.28. 0.139. बऱ्याचशा मुलांना प्रश्न पडला की सर ही 3 अंकी संख्या आहे, ही तर 2 अंकी संख्या आहे, का बरं ही संख्या मोठी आहे? तर याचं जे स्थान आहे, जसं आपण लिहिलं असे 12 लिहिले आणि 20 लिहिले, हा 0 जरी हा 2 मोठा आहे, पण इथं दशक स्थानी 2 आहे, तसंच इथं दशांश स्थानी इकडं दशांश चिन्हाच्या उजवीकडे जाताना अंकांची किंमत कमी होत जाते आणि जसजसे आपण उजवीकडे जाऊ तशी त्याची किंमत वाढत जाते. बघा 0.28 हा दशांश अपूर्णांक मोठा आहे. 4.37 आणि 5.942. सोडवा. बघा इथं आता जेव्हा दशांश चिन्हाच्या डावीकडे संख्या असते, इथे 4 आहे आणि या ठिकाणी 5 आहे, पुढची संख्या बघण्याची दशांश, शतांश, सहस्रांश ही बघण्याची गरज नाही, म्हणून 5.942 हा अपूर्णांक मोठा आहे. 5.942 हा अपूर्णांक कसा आहे? मोठा आहे. बघा 27.41 आणि 27.536. काय आहे? दशांश चिन्हाच्या डावीकडे 27 आहे, इथे 27 आहे, मग दशांश चिन्हाला किटून इथे 4 आहे, या ठिकाणी 5 आहे, म्हणून 27.536. 27.536. पुढे आपण 4.007 आणि 4.0
2.5 सांगा उत्तर. बघा, दशांश चिन्हाच्या डावीकडे 4 आहे. सुरुवातीला दशांश शून्य, दशांश शून्य, शतांश शून्य, शतांश शून्य, सहस्रांश 7, सहस्रांश 2 म्हणून 4.007 हा अपूर्णांक मोठा आहे. अगोदर दशांश चिन्हाच्या डावीकडचे चिन्ह आपण बघायची संख्या आणि नंतर दशांश चिन्हाच्या उजवी दशांश चिन्हाच्या घराला किटून जो अंक मोठा असेल तो अंक, ती संख्या, तो अपूर्णांक हा मोठा असणार आहे. मग अंश समान असताना, छेद समान असताना, अंश आणि छेद भिन्न असताना ही प्राथमिक अपूर्णांकाची आपण जी ओळख करताना जी तुलना, त्यानंतर सममूल्य अपूर्णांक आपण शिकलो. असंच उदाहरण देतात 0.23, 1.38, 0.009, 6.001, 0.256 दिलेल्या अपूर्णांकातील सर्वात लहान अपूर्णांक कोणता किंवा सर्वात लहान संख्या कोणती. बघा, सर्वात लहान आणि सर्वात मोठा. सोडवा. बघा, आता आपल्याला दशांश अपूर्णांक दिलेले आहेत, तर आपल्याला लहान अपूर्णांक शोधायचा आहे. लहान अपूर्णांक शोधताना आपण डावीकडे 0, 1, 0, 6, 0. मग लहान शोधताना दशांश चिन्ह 2, 3, 0, 0, 2. पुन्हा दशांश शतांश स्थळ बघायचंय. सर्वात लहान आपल्याला अपूर्णांक शोधताना 0.2, 0.0. बघा, मग दशांश चिन्हाचा आपण जेव्हा सर्वात लहान दशांश अपूर्णांक शोधतो 0.009, 0.009 लहान आहे. आणि मोठा अपूर्णांक बघा, अगोदर डावीकडचे अंक पाहिजे. डावीकडे या ठिकाणी 6 आहे म्हणून 6.001, 6.001 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. आणि 0.009 कारण दशांश चिन्हाचे इथे 0 आहे, इथं 2 आहे, इथं 0 आहे पण डावीकडे 6 आहे. म्हणून जेव्हा दशांश अपूर्णांकाचे आपल्याला लहान आणि मोठा समजतो त्याच वेळेस आपल्याला दशांश अपूर्णांकाचा चढता आणि उतरता क्रम आपल्याला करता येणार आहे. चढता उतरता क्रम. त्यासाठी दशांश अपूर्णांकाचा लहान मोठेपणा किंवा व्यावहारिक अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, पूर्णांकयुक्त लहान अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपल्याला लक्षात येणं खूप गरजेचं आहे. जेव्हा असे एकदम अपूर्णांक आपल्याला एकत्र देतात तेव्हा असे अपूर्णांक देतील, संख्या देतील आणि सांगतील याचा चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा. त्यावेळेस आपल्याला सर्वात लहान, त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा आणि सर्वात मोठा या क्रमाने आपल्याला जावं लागेल. आता जसं आपण या असाच प्रश्न दिला जातो 34°/48, 12°/48, 16°/48, 33°/48 आणि 14°/48 या अपूर्णांकातील सर्वात लहान अपूर्णांक कोणता आणि
सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? बघा, जेव्हा आपल्याला अपूर्णांक दिलेत त्यावेळेच्या तिथे सर्वात लहान काय समान आहे? छेद समान आहे, छेद सारखा आहे. मग ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो आणि ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. बघा, काय समान आहे? छेद समान आहे. आता दुसरं आपण उदाहरण बघूया. 16 अंश छेद 28, 16 अंश छेद 12, 16 अंश छेद 27, 16 अंश छेद 41, 16 अंश छेद 5. जेव्हा अपूर्णांकाचा काय समान आहे या ठिकाणी? अंश समान आहे. मग जेव्हा अपूर्णांकाचा अंश समान असतो, जेव्हा अपूर्णांकाचा अंश समान असतो, ज्या अपूर्णांकाचा बघा बऱ्याचशा मुलांनी उत्तर दिलंय, लहान अपूर्णांक त्यांनी सांगितलं आहे. त्या उत्तरे सांगा. बघा, जेव्हा अपूर्णांकाचा अंश समान असतो तेव्हा ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. 16 अंश छेद 41 हा लहान अपूर्णांक आहे. कारण छेद अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान आणि ज्याचा अपूर्णांक लहान ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. बघा, आजच्या तासामध्ये आपण सममूल्य अपूर्णांकामध्ये अपूर्णांकाचे समान मूल्य असलेल्या अपूर्णांकाला सममूल्य अपूर्णांक, त्याच्या पुढील उदाहरण किंवा छोटा अपूर्णांक मोठा सममूल्य अपूर्णांक शोधणे. त्यानंतर अपूर्णांक आपण 4-5 प्रकारच्या अपूर्णांकाची तुलना शिकलो. छेद समान असताना, अंश समान असताना, अंश आणि छेद दोनही भिन्न असताना, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, दशांश अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. आणि जेव्हा तुम्हाला अपूर्णांकाचा लहान मोठेपणा लक्षात येईल त्याच वेळेस तुम्हाला आपल्याला त्या अपूर्णांकाचा चढता आणि उतरता क्रम करता येईल. त्यातल्या त्यात अंश समान असताना जो आपला गोंधळ होतो किंवा दशांश अपूर्णांकाचे डावीकडे स्थान आणि उजवीकडील जे स्थान आहे त्या स्थानानुसार आपला, तर आपण काय करायचंय? अंश समान असणाऱ्या प्रकाराची 5 उदाहरणं, छेद समान असणाऱ्याची 5 उदाहरणं, अंश आणि छेद भिन्न असणाऱ्या अपूर्णांकाच्या तुलना करताना 5 उदाहरणं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या लहान मोठेपणाची 5 उदाहरणं, दशांश अपूर्णांकाच्या लहान मोठेपणाची 5 उदाहरणं, सममूल्य अपूर्णांकाचे मोठे सममूल्य अपूर्णांक मिळवणे 5 उदाहरणं, लहान अपूर्णांक सममूल्य मोठा अपूर्णांक मिळवायची 5 उदाहरणं. ज्यावेळेस आपण अशी उदाहरणं आपण शोधू, अशी उदाहरणं आपण मनाने तयार करू किंवा 5-5 उदाहरणं, तेव्हा आपला निश्चितच हा घटक पक्का होईल आणि आपल्याला निश्चितचपणे अपूर्णांक हा घटक आपला पक्का होईल. आता तास संपला असे जाहीर करतो. सर, हॅलो. हॅलो सर. हो, चालेल म्हटलं मग. हो, करायचं बस. ओके, हो हो चालेल.